आणि सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय। उजाला समोर रेड तमाम मान्यवर मंडळी आज या स्पर्धेमध्ये स्पर्धेला भेट देताना आपण बघतोय। वॉटर रनिंग टॅकल, काय जबरदस्त चौडा पकड, टाळ्या वाजवा पब्लिक, टाळ्या टाळ्या प्रेक्षक, जोरदार ठोसा ठोसा। 5-5 रेडची मॅच, 5-5 रेड आहेत। तिसरी आहा पॉइंट भिवंडी उजालावल 2-1। पिंपळनेर रेड वर, वर्ल्ड समोर पिंपळनेर कडनं रेड। क्या बात है, लेफ्ट कॉर्नर शिकार, पॉइंट पिंपळनेर। 2-2 पिंपळनेर 2 उजाला सुद्धा 2। नक्कीच आज या भव्य दिव्य असेच कबड्डी स्पर्धेकरता सन्माननीय महादेव घाटाल साहेब यांनी आम्हाला उपस्थिती दिली। त्यांच्या समवेत माजी सरपंच भिनार सन्माननीय किरण भोईर साहेब, विद्यमान सरपंच सन्माननीय भरत घाटाल साहेब, त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय चंद्रकांत जाधव साहेब, या सर्व मान्यवर पाहुण्यांनी आम्हाला आजच्या चौथ्या दिवशी उपस्थिती दिली आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली। म्हणून मी पुन्हा एकदा वीर तानाजी चषक मध्ये आपलं साहेब मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो। त्यानंतर आजच्या चौथ्या दिवशी आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन ज्यांची मुख्य व्यासपीठावर आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभलेली आहे असे स्पार्क लॉजिस्टिक्सचे मालक, प्रसिद्ध उद्योजक, गुंदोली गावचे समाजसेवक सन्माननीय सुनील मधुकर म्हात्रे साहेबांची आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभलेली आहे। मी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कुंदन पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते एक प्रसिद्ध उद्योजक स्पार्क लॉजिस्टिक्सचे मालक सन्माननीय सुनील मधुकर म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर करायचा आहे। नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय शुभ सन्मान केला जातोय सुनील मधुकर म्हात्रे साहेब, स्पार्क लॉजिस्टिक्सचे ओनर, आणि त्यांचा सन्मान मंडळाचे अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय। नक्कीच विजय सेल्स जी कंपनी कार्यरत आहे, सध्या काम करत आहे, त्यासाठी भरपूर मोठं सहाय्य खरं तर स्पार्क्स लॉजिस्टिक्सचंही आम्हाला लाभलेलं आहे आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय। धन्यवाद। त्यानंतर त्यांच्या समवेत सन्माननीय अमित शेठ कारभारी यांचं देखील आमच्या चौथ्या दिवशी आम्हाला उपस्थिती लाभलेली आहे। मी मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय मुकेश नारायण पाटील साहेबांना विनंती करतो सन्माननीय अमित शेठ कारभारी यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। जब तक अमित शेठ कारभारी खरं तर गोल्डमॅन त्यांना म्हणावं लागेल, ज्या पद्धतीने आपण त्यांचं हे रूप पाहतोय। अमित शेठ कारभारी यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय। धन्यवाद। त्यानंतर लगेचच आपण ओमकार शेठ पातकर, मी मंडळाचे सदस्य भानुदास काशीनाथ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभासे हे सन्मान करायचा आहे। लोन वर मॅच, ओम वर्तकला मॅच बनवायची आहे, लोन द्यावा लागेल। ओ माय गॉड, ओमकार शेठ पातकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे। आणि दिनांक 16चा मॅन ऑफ द डे शुभम पाटील उजाला वर्ल्ड, शुभम पाटील आपण यायचं आहे। आणि वर्ल्ड टीम या ठिकाणी जिंकलेली आहे पिंपळनेर विरुद्ध। 5-5 रेडचा सामना होता। भन्नाट कबड्डी आपण पाहतायत। वीर तानाजी चषक ठाणे जिल्ह्यातील टॉप 1 ची स्पर्धा, 108 संघांचा सहभाग आणि 36 सायकल, सर्वात मोठी रोख रक्कम आणि 36 सायकल देणारी। यानंतर लगेचच आजच्या या चौथ्या दिवशी सन्माननीय अक्षय म्हात्रे साहेब यांनी देखील आम्हाला उपस्थिती दिलेली आहे। मी मंडळाचे सदस्य प्रशांत गजानन पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अक्षय म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। सन्माननीय 2 वर होणारा सामना, वीर तानाजी दापोडे ब, रॅडिकल ठाकराचा पाडा, क्रीडागण क्रमांक 2। चला तरा करा, आपलास केल्यासाठी तिसरा पुकार।
वीर तानाजी दापोडे ब रॅडिकल ठाकराचा पाडा. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच ऋषिकेश दमदाडे, पंच सुनील तरे, पंच अजय मात्रे, गुणलेखक विशाल पाटील, तिसरी चढाई प्रवीण मात्रे, टायमर मशीन हरिदास मात्रे. क्रीडांगण क्रमांक 4 वर हनुमान सेवा कल्याण जय बजरंग वाशिन अ गट आपणास वारंवार पुकार देऊनही आपण क्रीडांगणाचा ताबा घेत नाही. त्यानंतर आम्हाला मुख्य व्यासपीठावर उपस्थिती लाभलेली आहे दापोडे गावचे समाजसेवक 40+ उत्कृष्ट खेळाडू Bonus point. सन्माननीय तानाजी Vote शांताराम करू. पाटील साहेबांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. Loan मी वर match. अक्षय पाटील यांना विनंती करतो. आणि इथे खतरनाक चैतालीने चवडा पकडलाय आणि निघालेले पूर्वा जाईल ती का? आपल्या कबड्डी कबड्डी बोलत आहे. कबड्डी कबड्डी चालू आहे. खतरनाक महाराष्ट्र पाहतोय. ठोसा टोचा पकड. सन्माननीय तानाजी पाटील साहेबांचं शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर होत आहे. अक्षय पाटील पिंका यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. नक्कीच आपण पाहतोय सध्या मंचावरती पाहुण्यांना सन्मानित केलं जात आहे Loan वर आणि मॅच. एका बाजूला सामना देखील खूप चांगल्या पद्धतीने रंगत असताना प्राजक्ता बाहेर आहे. त्यानंतर मोका हे वर्तक लगेचच ठाणेको. समाजसेवक निहार पाटील यांनी देखील आम्हाला 4थ्या दिवशी उपस्थिती दिलेली आहे. मी मंडळाचे सन्माननीय चैताली या पे घातक मुकेश लोन पाटील यांना बचाएगी. विनंती करतो. पूजा जाधव मंडळाचे उपाध्यक्ष मुकेश पाटील यांना विनंती करतो. निहार पाटील समाजसेवक यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. ओहो व्हेरी नाईस पॉइंट या ठिकाणी काढलाय पूजा जाधवनं. मॅच बंद निहार पाटील यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. ते देखील गोल्ड मॅन आपण संबोधू ज्या पद्धतीनं त्यांचं रूप आपण पाहतोय. शुभम फक्त 1 मिनिट. शुभमला आपण मॅन ऑफ द डे चा पुरस्कार देणार आहोत जो 16 तारखेचा पुरस्कार होता. अ गटातील पहिल्या दिवसातील पुरस्कार होता. चैताली रेड वर आणि इथे चैताली आली. मैंने बोला था जब तक चैताली है तब तक लोन बचाएगी. जब तक तब तक पसीनों से लथपथ चैताली होद कर उठाने की आन बान रेडर शान लेके आई. वीर तानाजी दापोडे टीम या ठिकाणी आले. होम ग्राउंड लोकल टीम वेलकम. क्या बात आहे. द फाइट इज ओव्हर. प्रतीक्षा संपलेली आहे. सन्माननीय सुधीर भोईर साहेब ग्रामपंचायत सदस्य कशेळी या ठिकाणी आलेले आहेत. आपले देखील सहर्ष स्वागत. तर कडक पकड टोचा टोचा. सूरज सर फक्त 1 मिनिट. आपण पहिल्या दिवसातील मॅन ऑफ द डे पुरस्कार देत आहोत. शुभम पाटील उजाला क्रीडा मंडळ वळ अ गटातील हा खेळाडू ठरलेला आहे आणि त्याला आपण पारितोषिक देणार आहोत. संपूर्ण युवा सेनेची टीम आज आपल्यासोबत जोडलेली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते ही पारितोषिक आपण देत आहोत. ज्यामध्ये स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुंदन तुळशीराम पाटील यांच्याकडून आम्हाला कूलर गिफ्ट आणि केक बॉक्स आलेला आहे. तसेच स्वर्गीय विकास केसरीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ संदेश चंद्रकांत पाटील यांच्याकडून ट्रॉफी आलेली आहे. स्वर्गीय हनुमान सीताराम पाटील स्मरणार्थ विकी मोहन पाटील यांच्याकडून बॅग आलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय ओमसाई रिक्षा युनियन यांच्याकडून बॅग आलेले आहे आणि प्रल्हाद जयराम पाटील यांच्याकडून मेडल आलेला आहे. आणि ही सर्व पारितोषिक आपण उजाला क्रीडा मंडळ वळचा हा शुभम पाटील याला या ठिकाणी देत आहोत. पहिल्या दिवसातील मॅन ऑफ द डे. अतिशय रंगतदार मॅच महाराष्ट्र बघतोय. ओम ठाणे ओम वर्तक ठाणे आपण व्यासपीठावर पाहत आहोत. लाईव्ह वर पुरुष अ गटातील पहिल्या दिवसाचा मॅन ऑफ द डे पुरस्कार हमी तो हम क्या तुम्ही तो उजाला तुम क्या. वल या संघाचा अस्तित्व शुभम बनवावं. पाटील आपण पाहत आहोत. त्यानंतर जो कूलर आहे दापोडे गावचे समाजसेवक नितीन रामनाथ पाटील भानुदास नारायण पाटील
त्यानंतर रोहिदास चौधरी साहेब आपल्या शुभासे हा कूलर देण्यात यावा। आपण पाहत आहोत पहिल्या दिवसातील मॅन ऑफ द डे उजाला क्रीडा मंडळाचा एक उत्कृष्ट खेळाडू शुभम पाटील यांचा होतकरू ठाणे 36 तर या मॅच मध्ये आहेत ओम वर्तक 22 गुणी संख्येवर। सुधीर भुईर ग्रामपंचायत सदस्य कशिळी, मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतोय की आपण मंचावरती यावं। आपल्या वीर तानाजी चषक 2024 मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत आणि संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेला सदीच्या भेट देण्यासाठी आला आणि स्पर्धेची रजा घेत असताना अतिशय कडक मॅच महिला कबड्डी संघ झुंजतात आजच्या नाईट मधील दापोडे गावचे समाजसेवक 40+ उत्कृष्ट खेळाडू सन्माननीय सूर्यकांत सीताराम पाटील दादा आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचं आहे। त्यानंतर समाजसेवक 40+ उत्कृष्ट खेळाडू अनिल गोपीनाथ पाटील साहेब आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। वाटर रेड पॉइंट पूजा यादव लेके आई, आप यहाँ पे होतकरू ठाणे की क्या आन बान शान बचाएगी, लोन बचेगा तो मैच बनेगी। लोन देती है होतकरू ठाणे खाने के ऊपर ओम वर्तक टीम तो मैच पलटेगा। और यहाँ पे टैकल पॉइंट नैया, ओ माय गॉड, हे प्रभु ये क्या हुई। ओम वर्तक ने दिया होतकरू के ऊपर लोन, ठोसा ठोसा यालाच म्हणतात। अब आएगा मजा 36-26 बोनस पॉइंट बड़ा हथियार होता है कबड्डी में। अब यहाँ पे सिलसिला बोनस प्लस टच पॉइंट कितने जाएंगे, कहां तक रोक पाएंगे होतकरू ठाणेकर। 10 गुणांची आघाडी सांभाळणं खूप गरजेचं आहे। पूजा जाधवचा आक्रमकता बघायला मिळते, मॅच बनवू शकते या आशेने मात्र टीम पाहते पूजा जाधव कडे। जलवा दिखाना पड़ता है तभी तो हिस्ट्री बनती है। टफ कबड्डी अपन या ठिकाणी पाहू शकतायत। चैताली यहाँ पे आन बान शान लेके टीम को कह रही है कि कुछ भी करो, यह मैच हारना नहीं है। पूजा यही कह रहे कि जोश और जो दिमाग के साथ खेलो मैच निकलेगा, लेकिन कौन खेलेगा इस मैच में टफ कबड्डी, होतकरू ठाणे या ओम वर्तक। चाचणी स्पर्धेत ओम वर्तकनं बाजी एका पॉइंट मारली होती, तर आतापर्यंत चाचणी सोडून कुठल्या स्पर्धेत ओम वर्तकला होतकरून जिंकू दिले नाहीये। ठोसा ठोसा सामना, आक्रमकता या मॅच मध्ये लागलेली आहे। आज स्पर्धेचा 4था दिवस आणि क्रीडा रसिकांमध्ये दापोडे गावातील ग्रामस्थ, युवा वर्ग, माजी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच जे कोणी असतील त्यांना मंडळ आमंत्रित करीत आहेत। आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। धन्यवाद। क्रीडा क्रमांक 4 पुरुष अ गटाचा होणारा सामना जय हनुमान सेवा कल्याण जय बजरंग वासिन, हनुमान सेवा कल्याण जय बजरंग वासिन। क्रीडा क्रमांक 4 आपणास तिसरा पुकार दिलेला आहे, याची नोंद घ्या। तिसरा पुकार दिल्यानंतर 5 मिनिटाच्या आत आपल्याला उपस्थित व्हायचं आहे, याची नोंद घ्या। खेळाडू वृत्ती याप्रमाणे असते, तिसऱ्या पुकारानंतर 5 मिनिटांच्या मध्ये उतरणं गरजेचं आहे, याची नोंद घ्या। तसेच सर्व उपस्थित खेळाडूंना सूचना आहे, लक्ष द्या। एखादा चढाईपट्टू पलीकडच्या अंगणामध्ये चढाई करत असताना हेतू पुरस्कार, बुद्धी पुरस्कार पलीकडच्या अँटीला अंतिम मर्यादेबाहेर फेकू शकत नाही। ही रे महत्वाची, आता बघूया। सूरज सर जरा 2 मिनिटं थांबा ना। परत सांगतो सूचना, चढाईपट्टूने कुठल्याही डिफेंडरला अंतिम मर्यादेबाहेर फेकू नये। हेतू पुरस्कार, बुद्धी पुरस्कार, तो रायडर जाणून फेकल्या गेल्यास रायडर आउट असेल। फक्त मिड लाईन पलीकडच्या अंगणामधून या अंगणामध्ये तुम्ही त्याला थ्रो करू शकता, मिड लाईन मध्ये, बाकीच्या कुठल्याच अंतिम रेषेबाहेर तुम्ही थ्रो करू शकत नाही, याची नोंद घ्या। सर्व संघांना, खेळाडूंना याची सूचना आहे, अंतिम मर्यादेबाहेर कोणीही थ्रो करू शकत नाही, याची नोंद घ्या।
धन्यवाद. चला क्रीडांगण क्रमांक 2 वर जो आमचा वीर तानाजी क्रीडा मंडळातील पुरुष ब गटाचा सामना सुरू आहे. आमचे बरेचसे स्वयंसेवक त्यानंतर आमचे ग्रामस्थ यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर बसायचं आहे. पॅसेज मध्ये कोणीही थांबू नये. सर्वांना आमंत्रित करतो. माजी सरपंच एक युवा सरपंच माजी सन्माननीय करण सुरेश पाटील साहेब आपण देखील मुख्य व्यासपीठावर येऊन सनापन्न व्हायचं आहे. समाजसेवक सचिन कचेर पाटील व सर्व युवा खेळाडूंना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. कोणीही पॅसेज मध्ये थांबू नये. क्रीडांगण क्रमांक 4 वर होणारा सामना हनुमान सेवा कल्याण जय बजरंग वाशिन. आपणास वारंवार पुकारे देऊनही आपण क्रीडांगणाचा ताबा घेत नाही. चला. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच विजेंद्र भगत, पंच प्रशांत मात्रे, पंच नवनीत उमराटकर, गुणलेखक प्रवीण पाटील, तिसरी चढाई संदेश पाटील, टायमर मशीन ओमकार तांबडे. सरपंच विजेंद्र भगत आपण वेळ लावायचा आहे 5 मिनिटात. जर दोन्ही संघ हजर होत नसतील तर दोन्ही संघांना या स्पर्धेतून बाद करा. हनुमान सेवा कल्याण जय बजरंग वाशिन. भोग्या रेड कोण गावकडनं 2-9 हुतात्मा कालवार पुरुष अ गट, चिरुबा कोणगाव पुरुष अ गट. महिला कबड्डी संघ होतकरू ठाणे पुन्हा एकदा इतिहास कायम करताना ओम वर्तक टीमला जिंकू दिलं नाही आणि लगातार माता जिंकत येताना लेकिन लम्हा फिर मुकाबला होगा. 1 मिनिट 4 मिनिट बाकी. हनुमान सेवा कल्याण जय बजरंग वासिन. आणि या ठिकाणी स्थानिक संघ पाहतायत वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे पुरुष बगट. रॅडिकल टीम कडनं रेड. क्रीडांगण क्रमांक 1 वर होणारा सामना ब गटाचा बालगोपाल कोण वीर तानाजी दापोडे अ. आपणास खेळण्यासाठी तिसरा पुकार. बालगोपाल कोण वीर तानाजी दापोडे अ. क्रीडांगण क्रमांक 1 वर होणारा सामना. या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच विक्रम धुमाल, पंच तानाजी सातपुते, पंच दीपक ठाकूर, गुणलेखक तुषार ठाकूर, तिसरी चढाई अक्षय गोंदले, मोनिश पाटील. चला तोरा करा. क्रीडांगण क्रमांक 1 बालगोपाल कोण वीर तानाजी दापोडे अ. वा चांगली रेड वीर तानाजी दापोडे कडनं. पॉइंट दापोडे. 6-0 थर्ड रेड. लोनचं संकट आणि रेड सुद्धा थर्ड रेड रॅडिकल वर. खचाखच भराब हुआ ये स्टेडियम गॅलरी. जिल्हा स्तरीय टॉप 1 ची स्पर्धा दापोडे मध्ये. भोग्या रेडचा प्रयत्न या ठिकाणी वीर तानाजी दापोडे. शेवटची 2 मिनिटं. कल्याण टीम वासिन टीम हनुमान सेवा जय बजरंग. शेवटची 2च मिनिटं बाकी. हनुमान हॅलो. सेवा जय बजरंग 1 मिनिट 40 सेकंद बाकी. हॅलो. हनुमान सेवा कल्याण जय बजरंग वासिन संघ व्यवस्थापक आवाज आपणापर्यंत पोहोचत असेल तर आपणास 2 मिनिटं दिलेली आहेत. सामनाधिकाऱ्यांनी याची नोंद घ्या. या स्पर्धेतून दोन्ही संघांना बाद केले जाईल. ऑफिसला आपला शेवटचा कॉल देण्यात येत आहे. जय हनुमान सेवा कल्याण जय बजरंग वासिन दोन्ही संघ व्यवस्थापक शेवटची 2 मिनिटं आपल्याला दिलेली आहेत. दोन्ही संघांना या स्पर्धेतून बाद केले जाईल. हा शेवटचा कॉल असेल. धन्यवाद.
वीर तानाजी दापोडे सामनाधिकारी सरपंच वेल लावलेला आहे आपण. दोन्ही संघ जर हजर नसतील दोन्ही संघांना बाद करा. ऑफिसला आपणास सूचना देण्यात आलेली आहे. शेवटचा 1 मिनिट आहे. गैर करू नका. दोन्ही संघांना बाद करा. 9-2 पॉइंट दापोडे पुढे. बोनस पॉइंट मिळतोय रेडिकल टीमला. वीर तानाजी कडनं रेड. वीर तानाजी का रेडर यहाँ पे रेड पे आया है. किट नंबर 4 का ये खिलाड़ी नाम है राहुल पाटिल. रेड पर क्या पॉइंट लेके जाएगा वीर तानाजी दापोडे टीम का ये खिलाड़ी. रेड तेजी के साथ है और यहाँ पे डैश. लाइव कमाल का राइट टर्न. प्रिन्स मूवी स्क्रीनवर स्कोर आहे ते जर चेंज करा. आणि वीर तानाजी दापोडे ब गट टीम या ठिकाणी आलेले आहेत. करण पाटील आणि कंपनी. वेलकम. रॅडिकल कडे मात्र रेडचा प्रयत्न. सामना टफ हाही होईल. आघाडी आहे वीर तानाजी दापोडे कडनं. पुरुष अ गटात संघ पाहत आहेत. ओमकार पाटील जर्सी क्रमांक 3. जर्सी क्रमांक 13 तुषार चौधरी. जर्सी क्रमांक 9 पुरुष बगट टीम या ठिकाणी पाहायला मिळते. कुठला संघ आले आणि त्यांच्या विपक्षामध्ये बाळगोपाळ कोणगाव. विजेंद्र भगत आले का संघ. ओके आले. क्रीडा क्रमांक 4 तानाजी पाटील. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विचारा तुम्हाला कारण काय होता एवढा लेट उतरायचा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विचारा. बघूया पॉइंट की पकड काय घडेल. ओ माय गॉड. वीर तानाजी दापोडे केली पकड. रनिंग मध्ये मात्र या ठिकाणी दबलताय होलकडनं एक स्टायलिश पकड. या पुढील होणारे सामने नवरत्न हवे दिवे जय बजरंग वाशिन ब गट. जय शिव बदलापूर जय हनुमान काल्हेर अ गट. आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार. नवरत्न हवे दिवे जय बजरंग वाशिन ब गट. जय शिव बदलापूर जय हनुमान काल्हेर अ गट. आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार. 10-4 6 गुणांची आघाडी वीर तानाजी दापोडेकडे. चालू आता सामना रॅडिकल विरुद्ध वीर तानाजी. वीर तानाजी आघाडीवर रॅडिकल पिछाड़ीवर. 6 पॉइंट का फासला रैडिकल के सामने है. आगे चलती हुई वीर तानाजी और कमाल का यहाँ पे ओमकार पाटिल ने एंगल होल्ड किया. क्या एंगल होल्ड खतरनाक है. मोहित पाटिल का सपोर्ट. और थर्ड रेड पे आया कौन रेडर. वीर तानाजी दापोडे टीम का नाम है नयन पाटिल का जलवा. थर्ड रेड में क्या चलेगा. रैडिकल का डिफेंस 5 का है. बोनस नहीं है. टच पॉइंट का प्रयास और नयन पाटिल. ओ माय गॉड. टोसा टोसा हे प्रभु. सिंगल पॉइंट. ग्राउंड नंबर 1 वर आपण जाऊया. स्वर्गीय सुभाष विठ्ठल पाटील क्रमांक क्रमांक 1. एका बाजूला बाळगोपाळ कोणगाव. बाळगोपाळ कोणगाव तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे धुरंधर डिफेंडर रेडर टीम. ज्या टीमने मात्र ठाणे जिल्ह्यात एक ताकद दाखवलेली आहे. कित्येक फायनल मॅच खेळलेला हा संघ पुरुष ब गट पाहतायत. प्रत्येक खेळाडूची ओळख आपण या ठिकाणी करून घेऊया. होम ग्राउंड टीम आहे वीर तानाजी दापोडे ब गट. एक चांगला खेळ गुंदवलीच्या बायोमा चषक मध्ये केला होता. व्हॉट्स युअर नेम. उज्ज्वल पाटील. तदनंतर
तन्वेश पाटील जर्सी क्रमांक 13 नाव आहे देवेश पाटील राज्यस्तरीय कबड्डी प्लेयर निलय पाटील जर्सी क्रमांक 47 करण पाटील रोहित सुतार 14 जर्सी क्रमांक 15 14 आपका नाम क्या है केवल पाटील मधल्या पॅशेस मध्ये दापोड्याची मंडळी आहे. आपण स्टेजवर बसा. दोन्ही 1 नंबर आणि 2 नंबर मॅच लागलेले आहे. आपण स्टेजवर बसून मॅच व्यवस्थित बघा. मध्ये गर्दी करू नका प्लीज. क्या बात है. एक मैदान में भाई है केवल पाटिल और दूसरे मैदान में उनके बड़े भाई है नयन पाटिल. दोनों भाई कबड्डी वीर तानाजी दापोडे टीम में खेलते हुए. जाऊया आपण ग्राउंड क्रमांक 4 वर चर्चा आहे. ग्राउंड क्रमांक 4 वरच्या दोन्ही टीमची चर्चा आहे. जय बजरंग वासिन जिंकणार की हनुमान सेवा कल्याण. चर्चा या मॅचची महाराष्ट्रात आहे. मॅच चालू होण्या अगोदर मात्र प्रिन्स व्ह्यूवर कमेंट्स येत आहेत. अजय आहेर अँड टीम हनुमान सेवा टीएमसी ठाणे आशिष शिंदे टीम इन प्लेयर हनुमान सेवा आपण पाहतायत. दिग्गज आयोजक त्यांचंही कबड्डी स्पर्धेचं जिल्हास्तरीय असतं. तर जय बजरंग क्रीडा मंडळ वासिन या ठिकाणी असलम इनामदार प्रो कबड्डी स्टार मंडल की टीम. दापोडे गावचे समाजसेवक 40+ उत्कृष्ट खेळाडू मंदास लक्ष्मण पाटील साहेब आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर सूर्यकांत दादा आणि अनिल गोपीनाथ पाटील आपण देखील मुख्य व्यासपीठावर बसायचं आहे. कोणीही मैदानात गर्दी करू नये. मी सर्व दापोडे गावातील सर्व खेळाडू ग्रामस्थ यांना विनंती करतो. चला अजिंक्य पाटील माजी सरपंच एक युवा सरपंच माजी सन्माननीय करण पाटील साहेब आपण देखील मुख्य व्यासपीठावर बसायचं आहे. हॅलो चला स्वर्गीय सुकीर पांडुरंग पाटील क्रीडांकन क्रमांक 3 वर आपण आहोत. वीर तानाजी चषक 2024 चला राजेंद्र पांडुरंग पाटील मध्ये भिवंडी हुतात्मा कालवार 14 पॉइंट. तर भिवंडी तालुक्यातील संघ समाजसेवक शेरोबा रोशन कोणगाव पाटील, 12 2 बलिराम गुणांच्या दामोदर आघाडीवर पाटील. हुतात्मा कालवार. संपूर्ण महाराष्ट्र प्रेक्षक आपलं वीर तानाजी क्रीडा मंडळकडनं लाईव्ह वर हार्दिक स्वागत. पात्र एकत्र ठोशात ठोसा सामना. चला आमच्या वीर तानाजी क्रीडा मंडळाचे सर्व स्वयंसेवक यांना विनंती करतो की दोन्ही क्रीडांगण क्रमांक 1 व 2 वर आपल्याच वीर तानाजी क्रीडा मंडळाचा सामना आहे. आपण व्यासपीठावर बसून सामना पाहायचा आहे. सर्वांना विनंती आहे मध्ये उभे नका राहू. एका साईडला उभे राहा. तुम्हाला उभं राहायचं असेल राहा पण एका साईडला बॅरिकेडला पकडून राहा. मध्ये कशाला उभे राहता. लाईव्ह चालू आहे समजून घ्या. वारंवार तुम्हाला पुकारा देतोय समजायला पाहिजे. एका साईडला उभे राहा ना. किती वेळा तुम्हाला पुकारा द्यायचा. लाईव्ह चालू आहे. तुमच्यामुळे दुसरी लोक उभे राहतात. युवा सेनेचे अजिंक्य पाटील आपण व्यासपीठावर बसायचं आहे. माजी सरपंच करण पाटील साहेब आपण देखील व्यासपीठावर बसायचं आहे. आणि बाकी छोटे पोरांना आपण सांगा का साईडला बसा. चला सन्माननीय करण पाटील साहेब आणि युवा सेनेचे अजिंक्य पाटील आपण व्यासपीठावर बसायचं आहे. मेहुल पाटील आपण इतर मुलांना सांगा का आपण साईडला उभं राहायचं आहे.
झाले त्याचा सन्मान देतो. वीर धनाजी चषक 2024 ही आमची भव्य दिवस स्पर्धा दिनांक 15 फेब्रुवारी पासून सुरू आहे. 20 फेब्रुवारी पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. आणि खरोखरच या स्पर्धेला ज्या आमच्या गावातील दानशूर व्यक्तींनी आम्हाला बहुमूल्य असं सहकार्य दिलं त्यामध्ये आपण सुसज्ज अशी प्रेक्षक गॅलरी पाहतो. स्वर्गीय महेंद्र सखाराम पाटील या नावाने एक प्रेक्षक गॅलरी आहे. त्यानंतर स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील यांच्या नावाने एक प्रेक्षक गॅलरी आपण पाहत आहोत. त्यानंतर कैलासवासी रेवंतीबाई अशोक पाटील यांच्या नावाने आपण एक प्रेक्षक गॅलरी पाहतो आहोत. ती स्पॉन्सर केलेली आहे आपल्याला RT दाबा यांच्याकडून जे स्पॉन्सरशिप मिळाली आहे. त्यानंतर आम्हाला जे क्रीडांगण आपण पाहत आहोत क्रीडांगण क्रमांक 1 कैलासवासी सुभाष विठ्ठल पाटील या नावाने ओळखलं जाणारे क्रीडांगण आहे. त्यानंतर क्रीडांगण क्रमांक 2 कैलासवासी तुकाराम माधू पाटील यांच्या नावाने ओळखलं जाणारे क्रीडांगण क्रमांक 2 आहे. त्यानंतर कैलासवासी सुकीर पांडुरंग पाटील यांच्या नावाने ओळखलं जाणारे क्रीडांगण क्रमांक 3 आहे. कैलासवासी हरिचंद्र भाऊ पाटील यांच्या नावाने ओळखलं जाणारं क्रीडांगण क्रमांक 4 आहे. त्यानंतर पुरुष अ गटासाठी आम्हाला पारितोषिक आलेले आहे. स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कुंदन तुळशीराम पाटील यांच्याकडून अंतिम विजय संघात भव्य ट्रॉफी. त्यानंतर स्वर्गीय गौरीबाई दशरथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कमलाकर दशरथ पाटील यांच्याकडून अंतिम उपविजय संघास भव्य ट्रॉफी. त्यानंतर स्वर्गीय कृष्णा काला पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार आतिश भागीरथ पाटील यांच्याकडून उपोपांत्य संघात ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर स्वर्गीय हरिचंद्र भाऊ पाटील भजन सम्राट यांच्यामार्फत चंद्रकांत कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ उपापांत्य ट्रॉफी श्री विश्राम हरिचंद्र पाटील व दिनेश चंद्रकांत पाटील यांच्याकडून बहाल झालेली आहे. त्यानंतर पुरुष गटासाठी मालिकावीर स्वर्गीय सालूबाई नत्थू पाटील यांच्या स्मरणार्थ पोलीस पाटील विजय पाटील यांच्याकडून प्राप्त झालेले आहे. त्यानंतर मालिकावीर प्रशांत गजानन पाटील यांच्याकडून उत्कृष्ट चढाई स्वर्गीय दीपक कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ अक्षय दीपक पाटील यांच्याकडून बहाल झालेले आहे. त्यानंतर उत्कृष्ट पकड स्वर्गीय सुकीर पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ कमलाबाई सुकीर पाटील यांच्याकडून देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुरुष ब गट स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय कुंदन तुळशीराम पाटील यांच्याकडून अंतिम विजय संघात ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर पुरुष ब गटासाठी स्वर्गीय गौरीबाई दशरथ पाटील यांच्या स्मरणार्थ दत्ता दशरथ पाटील यांच्याकडून अंतिम उपविजय संघात ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर स्वर्गीय तुळशीबाई बाबू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रकाश बाबू पाटील यांच्याकडून उपांत्य संघात ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर स्वर्गीय हरचंद्र भाऊ पाटील भजन सम्राट व स्वर्गीय चंद्रकांत कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ उपांत्य संघात श्री विश्राम हरिचंद्र पाटील व श्री दिनेश चंद्रकांत पाटील यांच्याकडून ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर मालिकावीर जी TV बहाल झालेली आहे स्वर्गीय रामनाथ रघुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री नितीन रामनाथ पाटील यांच्याकडून TV प्राप्त झालेली आहे. त्यानंतर मालिकावीर डॉक्टर विनायक अशोक पाटील सर यांच्याकडून बहाल झालेली आहे. उत्कृष्ट चढाई स्वर्गीय सुकीर पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती कमला सुकीर पाटील यांच्याकडून बहाल झालेली आहे. त्यानंतर उत्कृष्ट पकड स्वर्गीय सुरेश शेठ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री करण सुरेश पाटील यांच्याकडून बहाल झालेली आहे. त्यानंतर मॅन ऑफ द डे पुरुष अ गट ब गट महिला गट स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील यांच्याकडून सन्माननीय कुंदन तुळशीराम पाटील यांच्याकडून बहाल झालेली आहे. त्यानंतर स्वर्गीय विकास केसरीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ संदेश चंद्रकांत पाटील यांच्याकडून ट्रॉफी आहे. त्यानंतर हनुमान सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ विकी मोहन पाटील यांच्याकडून बॅग आलेली आहे.
त्यानंतर ओमसाई रिक्षा युनियन कडून देखील बॅग देण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रल्हाद जयराम पाटील यांच्याकडून मेडल बहाल झालेला आहे. त्यानंतर महिला गटासाठी पारितोषिक आलेले आहे. स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय कुंदन तुळशीराम पाटील यांच्याकडून अंतिम विजयी ट्रॉफी. त्यानंतर स्वर्गीय दगडू दादू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री नितेश आनंद पाटील यांच्याकडून उपविजयी संघात ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर स्वर्गीय शुभांगी पाटील यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानदेव गणपत पाटील यांच्याकडून उपउपांत्य संघात ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर स्वर्गीय हरिश्चंद्र भाऊ पाटील भजन सम्राट व स्वर्गीय चंद्रकांत कृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ उपउपांत्य संघात ट्रॉफी श्री विश्राम हरिश्चंद्र पाटील व दिनेश चंद्रकांत पाटील यांच्याकडून बहाल झालेले आहे. त्यानंतर मालिकावीर नितीन वामद पाटील व स्वर्गीय माया सागर पाटील यांच्या स्मरणार्थ समाजसेवक सागर वामन पाटील यांच्याकडून टीव्ही बहाल झालेली आहे. त्यानंतर मालिकावीर स्वर्गीय किशोर बलिराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार प्रज्ञा किशोर पाटील याचकडून बहाल झालेले आहे. उत्कृष्ट चढाई स्वर्गीय सुकीर पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती कमला सुकीर पाटील यांच्याकडून बहाल झालेली आहे. उत्कृष्ट पगड स्वर्गीय सुरेश शेठ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय करण सुरेश पाटील यांच्याकडून बहाल झालेले आहे. आणि पहिल्यांदाच वीर तानाजी चषक मध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून 36 सायकल देण्यात आलेली आहे आणि त्या आमच्या गावातील दानशूर व्यक्तींनी या सायकल बहाल दिलेल्या आहेत. त्यामध्ये दिनेश अनंता पाटील 1 सायकल, राजेंद्र एकनाथ पाटील 1 सायकल, चिंतामण रामकृष्ण पाटील माजी सरपंच यांच्याकडून 2 सायकल, श्री प्रतेश विलास पाटील यांच्याकडून 1 सायकल, संभाजी लक्ष्मण पाटील समाजसेवक यांच्याकडून 1 सायकल, गोरख कृष्णा पाटील यांच्याकडून 1 सायकल, हरिदास केसरीनाथ पाटील यांच्याकडून 1 सायकल, अनिल सदाशिव पाटील यांच्याकडून 1 सायकल, आनंद लक्ष्मण पाटील यांच्याकडून 1 सायकल, संतोष एकनाथ पाटील यांच्याकडून 1 सायकल, श्री शिवनाथ बाबू पाटील यांच्याकडून 1 सायकल, कैलासवासी सुरेश सदाशिव पाटील यांच्या स्मरणार्थ नितीन सुरेश पाटील यांच्याकडून 1 सायकल, कैलासवासी रामदास शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री देवानंद रामदास पाटील यांच्याकडून 1 सायकल, कैलासवासी सुकीर पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ श्री राम सुकीर पाटील यांच्याकडून 1 सायकल, कैलासवासी